नमस्कार. एबीपी माझावर आपण पाहताय माझा विशेष. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आजचा विषय पोस्टरबाजीचा. राज्यात आणि केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या आणि देशाच्या राजकीय इतिहासात सगळ्यात जुनी युती असा दावा करणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या महाराष्ट्रात सुरू आहे पोस्टर वॉर. आणि या सगळ्यामुळे नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातली खदखद मात्र बाहेर पडताना दिसते. पण लोकांना प्रश्न हाच आहे की राज्यात आणि दिल्लीमध्ये सत्तेत एकत्र असलेले हे पक्ष रस्त्यावर येऊन असे का भांडतात, जणू काही कुत्र्या मांजरासारखे. आणि या सगळ्यांचं तनमन धनपूर्वक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं या सगळ्यात काय होतं? त्यांची फरफट होते का? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही सगळं रणनीती आखली जाते का? का विरोधक आणि सध्याच्या ज्वलंत प्रश्नांना बगल देण्याचा हा शिवसेना आणि भाजपचा प्रयत्न आहे? अर्थात याच विषयाबद्दल आपण या सर्व मान्यवरांशी बोलणार आहोत. आपल्याबरोबर भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर या चर्चेत सहभागी होत आहेत. भारतकुमार राऊत आहेत, ज्येष्ठ पत्रकार. अजित सावंत राजकीय निरीक्षक आहेत. यासोबतच दिव्य मराठीचे महाराष्ट्र संपादक प्रशांत दीक्षित, यासह सकाळचे राजकीय संपादक प्रकाश अकोलकर, मिड डेचे राजकीय संपादक धर्मेंद्र जोरे, हे सगळे मान्यवर आपल्यासोबत आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात सुरुवातीला जाऊयात आपण. अर्थातच ज्यांचा पूर्वी शिवसेनेशी संबंध राहिला, जे शिवसेनेचे खासदार राहिले, त्या भारतकुमार राऊत यांच्याकडे. राऊत सर, काय नेमकं सुरू आहे आणि जे काही सुरू आहे त्याची सुरुवात नेमकी कोणी केली असं वाटतं तुम्हाला? एक पहिल्यांदा मी सांगतो की जे काही सुरू आहे ते सगळं दुर्दैवी आहे. मी पहिल्यांदाच आपल्याला आणि आपल्यामार्फत सर्व जनतेला सांगू इच्छितो, जे काही चाललंय ते ठीक नाही. अर्थात एक आहे की महाराष्ट्रामध्ये आतामध्ये युतीची 4-5 सरकारं होऊन गेली आणि प्रत्येक वेळी त्या युतीची किंवा आघाडीची ज्यांची काही सरकारं झाली त्यांच्यामध्ये काही ना काही कुरबुरी या चालूच राहिलेल्या आहेत. मात्र तरीसुद्धा आपण बघितलं की पूर्वीचं शिवसेना आणि भाजपचं सरकार आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आणि आताच भाजप आणि शिवसेना सरकार, याच्यामध्ये फरक इतकाच आहे की फ्रॉम डे 1 पहिल्या दिवसापासूनच हे सगळे इकडे कुरबुरीच नाही, लढाई सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे हे स्ट्रेंज बेडफेलोज ज्याला म्हणतात, अशा तऱ्हेचे स्ट्रेंज बेडफेलोज झालेले आहेत. म्हणजे यांचा विवाह झालेला आहे परंतु त्यांचे विवाह संबंध आहेत की नाही हे कळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका राज्यामध्ये 2 सरकार आहेत, अशी परिस्थिती आज इकडे निर्माण झालेली आहे. बरं, प्रशांत दीक्षित सरांच्याकडे जाऊया. दीक्षित सर, काय वाटतं तुम्हाला या सगळ्याची सुरुवात कोणी केली? काय पहिली प्रतिक्रिया आहे सगळ्या पोस्टर वॉरवर? मला पहिलं म्हणजे राऊतांची मला नीट प्रतिक्रिया ऐकू आली नाही, कारण ते खासदार होते. त्यामुळे मला उत्सुकता होती की त्यांची प्रतिक्रिया काय आहे आणि त्यांनी शिवसेना जवळनं पाहिलेली आहे. परंतु मला असं वाटतं की मुख्यतः शिवसेना अजून तितकी राजकीय पक्ष म्हणून जी मॅच्युरिटी शिवसेनेमध्ये यायला पाहिजे ती गेली अनेक वर्ष आलेली नाहीये. आणि त्यामुळे अशा छोट्या मोठ्या गोष्टीवरनं भांडणं करायची किंवा ज्याला आपण म्हणतो चिमटे काढायचे, या पद्धतीचं काम शिवसेना फार पूर्वीपासून करत आलेली आहे. त्याच्याचबरोबर मला असाही एक शंका आहे, मी याच्याबद्दल खात्रीने सांगू शकत नाही की हे जे संजय राऊत जे काही म्हणाले ती शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे का संजय राऊतांची व्यक्तिगत आहे. कारण आजच सामनामध्ये मोदींचं भरमसाठ कौतुकही आलेलं आहे. आणि संजय राऊत हे मला वाटतं एक अशा गटाचं प्रतिनिधित्व करतात शिवसेनेतल्या अशा गटाचं प्रतिनिधित्व करतात की ज्यांना नेहमी असं वाटतं की विरोधी पक्षात राहिलो, विरोधक म्हणून आपण काम करत असलो तरच आपल्या शिवसेनेत जोम राहू शकतो. आणि एखादी संघटना ही नेहमी विरोधात जोमदार असते आणि ते राजकीय पक्ष म्हणून सत्तेत गेली की त्यांना असं वाटतं की आपण थोडेसे दुबळे झालो आहोत की काय, कमकुवत झालो आहोत की काय. तर या डिलेमातनं शिवसेना अजून बाहेर आलेली नाही आणि त्यातनं या गोष्टी घडतात असं मला वाटतं. तुम्ही एक मगाशी बोलताना शब्द वापरला चिमटा. खरं तर म्हणजे या ज्या प्रकारचे शब्द वापरले गेलेत, बेडकापासून सर्व प्रकारचे, त्याला चिमटा हा खूपच साधा आणि सोपा शब्द तुम्ही वापरलाय. पण ठीक आहे, काही हरकत नाही.
आपण आता प्रकाश अकोलकर सर आहेत आपल्याबरोबर. अकोलकर सर, तुम्ही कसं पाहता याकडे? म्हणजे सेना भाजपमधली हाणामारी ही काही तशी नवीन नाही आहे, ही काही या पोस्टर वॉरवरनंच समोर आले असं नाही आहे. त्यांनी ही प्रदीर्घ काळपासून सुरू आहे. कारण त्यांच्या जेव्हा जेव्हा युती झाली त्यांनी आघाडीला एक नवीन प्रतिशब्द शोधून काढला होता की आघाडी नसून आमची युती आहे. युती याचा अर्थ पूर्ण मनोमिलन झालेलं आहे. पण कधीही ते पूर्ण मनोमिलन झालेलं नव्हतं आणि राऊतांनी सांगितलं की हे स्ट्रेंज बेड फेलोज आहेत. तर हे अगदी बरोबर आहे की हे अजिबात प्रेमापोटी झालेलं लागलेलं लग्न नसून अपरिहार्य कारणामुळे तडजोड म्हणून हे झालेली लग्न व्यवस्था आहे याचा. आणि यंदाच्या वेळेला तर ते फारच टोकाला जाऊन ते लग्न करणं त्यांना भाग पडलं. कारण जेव्हा खडसेंनी जाहीर केलं की आम्ही युती तोडत आहोत त्याच्यानंतर संतापलेल्या शिवसेनेने भाजपच्या नेत्यांवर मोगलांच्या फौजा महाराष्ट्रावर आक्रमण करून येत आहेत अशी भाषा वापरली होती. तिथपासून या अगदी कालच्या निजाम आणि आता निजामापर्यंत ते आलेले आहेत आणि त्याला उत्तर हे औरंगजेब आहेत असं देण्यात आलेलं आहे. म्हणजे हे जे काही चालू आहे हे केवळ सत्ता आपल्या दोघांकडेच ठेवायची असं गृहीत धरून हे सुरू आहे. कारण कोणीही सत्तेतनं एकमेकांपासून दूर होणार नाही, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात बाकीचे दोन पक्ष जे आहेत, जे अधिकृत विरोधी पक्ष काँग्रेस आहे आणि त्यांच्याबरोबर जे राष्ट्रवादी आहेत, ते नामशेष झालेले असल्यामुळे पूर्णपणे त्यांचं अस्तित्व हे नामशेष होण्याच्या मार्गाला लागलेलं असल्यामुळे ती जी विरोधी स्पेस आहे ती आपण खेचून घेतली पाहिजे आणि पुढची इलेक्शन आपण दोघांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या विरुद्ध लढवून स्वाभाविक आहे की दोघांनाही असं वाटू शकेल की आपलंच सरकार आणि तेही एक हाती यावं, त्याची ही सर्व पूर्वतयारी आहे असं मला वाटतं. बरं, धर्मेंद्रजी, तुम्ही कसं पाहता या विषयाकडे? कारण म्हणजे आता यापर्यंत या सगळ्यांनी सांगितलं की काय नेमकं आहे आणि त्यांनी विश्लेषण केलं, पण याची सुरुवात कोणी केली? सुरुवातीबाबत तर सांगता येणार नाही कोणी चालू केलं ते, पण हे सगळं बघून मला या दोन्ही पक्षांना राजकारणामध्ये एंटरटेनमेंट व्हॅल्यू आणण्यासाठी धन्यवाद दिले पाहिजेत. अगदी सगळा झू यांनी इकडे आणला आहे, बेडूक झाला, सगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी सगळे येत आहेत. जर तुम्ही कारण विचाराल तर मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक क्लास आहे, क्लासमध्ये एक टॉपर आहे आणि दुसरा सेकंड टॉपर आहे. आणि सिच्युएशन अशी आहे की मागच्या वर्षीचा टॉपर हा जो या वर्षीचा जो सेकंड टॉपर आहे तो आहे. आणि त्या दोघांमध्ये रिझल्ट्समध्ये इतका फरक आहे की जो सेकंड टॉपर आहे आताचा त्याचा जळफळाट होतो आहे, त्याला त्या पदापर्यंत पुन्हा जायचं आहे. आणि त्याला तिच्या मार्क्सची जी गॅप आहे ती इथे जवळपास 100% आहे. म्हणजे इकडे मागच्या वेळी 63 होती तर हे 123वर गेले आहे. ती तेवढी गॅप जी आहे ना 60+ ती आता मला ती भरून काढायची आहे. मग भरून काढायची तर काय, मग मी जो टॉपर आहे त्यालाच टार्गेट करेल ना. जे खालचे 36% आणि 35% ग्रेस मार्कवर आलेले त्यांना मी टार्गेट करेल का? नाही. माझ्यासाठी पहिला जो दुश्मन आहे तो टॉपरच आहे. मग मी टॉपरला काय करायचं, त्याला कसं वेगवेगळ्या पद्धतीने नामोहरम करता येईल तर त्याचे प्रयत्न मी करतोय. मग काय मी अभ्यास करतोय, फक्त राजकारणामध्ये अभ्यास करून होतं का? नाही. मग हे बघायला लागेल की यांना प्रॅक्टिकल्समध्ये मार्क किती कमी मिळतात, यांचं प्रॅक्टिकल याला कधी फज करता येईल, याला कसं बिघडवता येईल. आणि यासोबत काय की यांचा जो टार्गेट ऑडियन्स आहे, कार्यकर्ते आणि या दोन्ही पक्षांचे सपोर्टर्स, यांना पण एंगेज ठेवायला लागतं ना. जेव्हा संजय राऊत साहेब औरंगाबादला जातात तेव्हा त्यांच्यासमोरचा जो टार्गेट ऑडियन्स असतो तो शिवसैनिक असतो. त्या शिवसैनिकाला काही असं मलूल अगदी असं गुलूगुलू असं भाषण ऐकायची सवय नसते. मग त्याला उत्तेजित करण्यासाठी मग अशी भाषणं करावी लागतात. आणि राहुल गांधींना बोलून आता काय, राहुल गांधींना सगळेच बोलत आहेत, शरद पवारांना बोलून काय, त्यांना सगळेच बोलत आहेत. मग कोण आहे? मग सगळ्यात मोठं टार्गेट आज भारतामधलं जे आहे ते नरेंद्र मोदी आहेत. नंतर महाराष्ट्रामध्ये झालं तर मुख्यमंत्री आहेत, BJPचे नेते आहेत. बरोबर. तर मग जेव्हा आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि इतर सगळ्यांमध्ये जोश निर्माण करायचा असतो तेव्हा तुम्हाला टार्गेट नेहमी मोठं ठेवायला लागतं आणि टार्गेटच्या मागे तुमचा एक मोटिव्ह पण असतो, ध्येय पण असतो. तर सेनेचं ध्येय आहे BJPला नंबर 1 वरून काही करून खेचणे. आणि 2000 आताच्या 3 वर्षांनी जे इलेक्शन्स होतील त्याच्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त कसं गुंतवून ठेवता येईल तोपर्यंत. आणि महापालिका निवडणूक येतातच. महापालिकेचा तर आहेच. महापालिकेचा तर विषय अगदी वेगळा आहे. मुंबईचा विषय आणि महाराष्ट्राचा विषय, आपण त्याकडे परत एकदा मुंबईसाठी आपल्याला वेगळीच चर्चा.
धर्मेंद्रजी, आपण पुन्हा एकदा त्याच्याकडे येणार आहोत. तो मुद्दा तर आपल्या चर्चेतला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की हेच कदाचित कारण आहे का, म्हणजे तात्कालिक कारण असं आपण एखाद्या लढाईला किंवा वादाला, तर हे तात्कालिक कारण आहे का, याकडे तर आपण येणारच आहोत. अजित सावंत सुद्धा आहेत आपल्याबरोबर. अजितजी, म्हणजे जर का थेट नावं, म्हणजे या सगळ्यांनी तर विश्लेषण केलं, पण थेट नावं घ्यायची झाली तर संजय राऊतांचं नाव आता धर्मेंद्रजींनी घेतलं. मात्र त्याबरोबर किरीट सोमय्या किंवा आशिष शेलार पण तेवढेच आहेत की ज्यांनी याची सुरुवात केली या सगळ्याची. त्याला हे सगळ्यांचं जबाबदार आहे की हे दुर्दैवी आहे. हे केवळ दुर्दैवी नव्हे तर महाराष्ट्रातल्या जनतेला बुचकळ्यात टाकणार आहे, गोंधळात टाकणार आहे. आणि आता प्रशांत दीक्षित साहेबांनी म्हटलं की शिवसेनेकडे ती मॅच्युरिटी आलेली नाही, पण मला असं वाटतं की शिवसेना उलट जास्त प्रगल्भता दाखवते. कारण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तसे गलित गात्र झालेले असतात आणि कुठलाही फार मोठा प्रखर विरोध करण्याची त्यांची शक्ती राहिलेली नसताना भारतीय जनता पक्षाची जी दुटप्पी किंवा लोकांची दिशाभूल करणारी जे वर्तन असतं त्याच्यावरती नेमकं बोट ठेवण्याचं काम करतात. जसं उद्धव ठाकरेंनी म्हटलं, बाबा 15 लाख रुपये आलेच नाहीत, तिकडे विदेशात काय फिरताय, जरा देशात तरी फिरा. या अशा प्रकारे म्हणजे तुम्ही देशातल्या जनतेची दिशाभूल करू शकत नाही, हे भारतीय जनता पक्षाला बजावून सांगण्याचं जे काम खरं विरोधी पक्षांचं आहे ते शिवसेना करते. आणि मला असं वाटतं की निंदकाचे घर असावे शेजारी. शिवसेना जर हे करत असेल तर त्याच्यापासून किंबहुना भारतीय जनता पक्षाने संतप्त होऊन त्यांच्यावर आक्रमक होण्यापेक्षा आपल्या कुठे चुका होत आहेत, कुठे सुधारता येईल. आता उदाहरणार्थ पंतप्रधान सगळ्या विदेशांमध्ये गेले पण मराठवाड्यामध्ये आली नाही, टीका योग्य आहे. मराठवाड्यामधल्या शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्यासाठी तिथे जाणं गरजेचं होतं. पण मला त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट वाटते की हे भांडतात आणि पुन्हा एकत्र येतात. जसं आता अकोलकर साहेबांनी उल्लेख केला की मोगलांच्या फौजा आल्या, पण मोगलांच्या फौजा आल्या त्या मोगलांच्या फौजांबरोबरच पुन्हा तडजोड झाली ना, हे कसं विसरता येईल. त्यामुळे जनता याच्यामुळे बुचकळ्यात पडलेली आहे. बरोबर. आणि हाच प्रश्न जनता पुन्हा पुन्हा विचारते. म्हणजे अगदी चाय पे चर्चा जेव्हा नाक्यावर होते तेव्हा हाच प्रश्न विचारला होतो. राऊत सर, तुम्हाला काही मुद्दा मांडायचा आहे? मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे की आता हे सगळेजण सांगतात बरोबर आहे. आज परिस्थिती अशी दिसते की नक्की विरोधी पक्ष कोण, म्हणजे ह्यांचं शिवसेना भाजप शिवसेना युतीचं सरकार आहे, याचा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे विरोधक असले पाहिजेत. प्रत्यक्षात चित्र असं दिसतंय की शिवसेना आणि भाजपा हेच एकमेकांचे विरोधक आहेत. हे केवळ नैसर्गिकरित्या किंवा केवळ आता सांगितलं तसं विचारांची मॅच्युरिटी नसल्यामुळे, जे आता आपल्याला प्रशांतनी सांगितलं की त्यांच्याकडे ती मॅच्युरिटी आलेली नाही, याच्यामुळे होते की त्याच्यामध्ये सुद्धा देर इज अ मेथड इन द मॅडनेस. हे एकदा आपल्याला तपासायला पाहिजे. अशा तऱ्हेने आपणच जर एकमेकांवर आरोप करत राहिलो तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कुठली संधी तुम्हाला तो प्रश्न पुन्हा एकदा गांभीर्यानं विचारतो का, हे एकदा आपण एकदा लक्षात घेतलं पाहिजे. पण तुम्हाला असं खरंच गांभीर्यानं असं वाटतं की जी मॅच्युरिटी यायला पाहिजे ती मॅच्युरिटी आलेली नाही शिवसेनेमध्ये? राऊत सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? तुम्ही मला विचारताय का? हो, मी तुम्हाला विचारतो. ते प्रशांत दीक्षितांनी म्हटलं, तुम्ही पुन्हा एकदा सांगा प्रश्न. मला मी उत्तर, मला वाटलं प्रशांत हो, नाही तुम्हालाच विचारतो. नाही, एक लक्षात घ्या. मला तर विचारायचं, मी सांगतो की शिवसेनेला मॅच्युरिटी आलेली नाही असं मी म्हणणार नाही. कारण मगाशी म्हटलं त्याच पण पुन्हा देर इज अ मेथड इन द मॅडनेस. तुम्ही एक लक्षात घ्या, एकदा संजय राऊत काहीतरी विधान करतात, नंतर जेव्हा उद्धवजी जेव्हा परदेशच्या दौऱ्यावरून परत आले त्याबरोबर त्यांची भाषा एकदम माइल्ड नव्हे, अगदी युटर्न घेतल्यासारखी बनवून मोदींची स्तुती करणारा आज अग्रलेख छापून येतो. याच्यामध्ये काहीतरी एक मेथड आहे की एकाने मारायचं दुसऱ्यांनी राखायचं, ही एक मेथड आहे. आणि याला ही सुद्धा राजनीतीमध्ये कदाचित आवश्यक त्यांना वाटत असेल, त्यामुळे हे करत असेल. याला मी इमॅच्युअर बिहेवियर आहे असं मला वाटत नाही. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेला केवळ बुचकळ्यात टाकणारी नव्हे तर कधी कधी संताप आणणारी अशा तऱ्हेची पद्धत आहे. मात्र एक तुम्हाला ह्याच्यात थोडंसं मी सांगतो की आपल्याला गेल्या वेळेचं जे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जे सरकार होतं त्याचे जर का तुम्ही रिपोर्ट काढून पाहिले तर त्यावेळी सुद्धा अशाच तऱ्हेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मंडळी एकमेकांवर जाहीररित्या तुटून पडत होती. आणि नंतर काय झालं त्याचा सगळा इतिहास आपल्या समोर. त्यांना अंतर्विरोध हा सार्वत्रिक विरोध करायचा होता. बरोबर. एक अगदी छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या पूर्वी या सगळ्या जणांनी त्यांचं मत मांडलंय आणि ही सगळी जी काही मारझोड आहे, तू मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशा प्रकारचं आहे का हा जो काही सगळा खेळ आहे, तू पळाला की मी येऊन मारणार, मग मी पळणार, मग तू येऊन मारायचं, हे सगळं खरंच काय आहे नेमकं? याला जबाबदार कोण?
आणि या सगळ्यामध्ये कार्यकर्त्यांचं काय होतं, ही सगळी चर्चा ऐकली. अतुल भातखळकर आपल्यासोबत आता आहेत आणि याबद्दल त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत राहा माझा विशेष. माझा विशेषमध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या 2 दिवसांपासून सुरू झालेलं शिवसेना भाजपमधलं पोस्टर वॉर जे आहे ते बघून सर्वसामान्यांना तर असं वाटतंय की ही खरंच कुत्र्या मांजरांमधली भांडणं आहेत की काय. इतक्या खालच्या थराला शिवसेना भाजपसारखे सत्तेत असलेले राजकीय पक्ष कसे काय जाऊ शकतात. आणि मगाशी जसं प्रशांत दीक्षित यांनी म्हटलं होतं की शिवसेना हे इमॅच्युअर राजकीय पक्ष आहे. अतुलजी, तुम्हाला असं वाटतं की शिवसेना हा इमॅच्युअर राजकीय पक्ष आहे आणि त्यामुळे हे सगळं सुरू झालं आणि हे शिवसेनेनं सुरू केलं, मुळात तुम्ही काहीच नाही केलं? नाही, मला असं वाटतं की शिवसेना इमॅच्युअर असेल काही म्हणणार नाही, पण शिवसेनेची अवस्था आपण समजून घेतली पाहिजे. त्यांची अवस्था ही अत्यंत केविलवाणी अशा स्वरूपाची आहे की त्यांना सत्तेत राहायचं आहे पण सत्तेचं सुख मिळत नाही आहे. आणि त्याच वेळेला असं सारखं वाटतंय की आपल्याला विरोधी पक्ष, आपण सत्तेमध्ये राहून सुद्धा आपला पक्ष वाढला पाहिजे. मग त्याच्याकरता काय करायचं, तर त्याच्याकरता आहे त्या सरकारवर टीका करायची. आणि त्यामुळे वर्षानुवर्ष महाराष्ट्रात त्यांना अशी सवय होती, म्हणजे त्यांचा एक गोड गैरसमज असा होता की महाराष्ट्रामधला नंबर 1 पक्ष हा आपण आहोत, आपल्यामुळे भाजप वाढला आहे, अशी ते विधानं नेहमी करत असत. हा त्यांचा गोड गैरसमज एकदा युती तुटल्यानंतर विधानसभेमध्ये तो पूर्णतः जनतेने त्यांचा दूर केला आणि भारतीय जनता पार्टीच्या निम्म्या जागा या त्यांना मिळाल्या. त्यामुळे आत्ता शिवसेनेची अवस्था ही मराठीतली म्हण सांगायची तर सुंब जळाला तरी पीळ जात नाही, अशा प्रकारची शिवसेनेची अवस्था आहे. त्यामुळे आपल्याला, आपण नंबर 1 होतो, आता आपण नंबर 2, 3 अशी आपली स्थिती आहे. त्यामुळे रोज त्रागा करायचा पण त्या सत्तेत राहायचं. मगाशी मी कोणाला तरी ऐकत होतो की काय कसल्या फौजा, मोगलांच्या फौजा, अमुक तमुक. अहो, मला एक सांगा, भारतीय राजकारणाच्या इतिहासात असं कधी घडलं का की विधानसभा समोरासमोर लढतायत आणि त्यावेळेला सुद्धा केंद्रातला मंत्री त्यांनी विड्रॉ केला नाही? म्हणजे इतका विनोदी प्रकार तर जगात कधीच झाला नाही, कुठल्याच राजकारणामध्ये असा घडला नसेल की जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही समोर आमच्या निवडणूक लढताय तेव्हा सुद्धा केंद्रामध्ये त्यांचा मंत्री त्या ठिकाणी होता. त्या केंद्रीय मंत्र्याने विधानसभेच्या त्याच्या मतदारसंघामध्ये प्रचारात सुद्धा भाग घेतला नाही आणि त्याच वेळेला मात्र मोगलांची फौज, याची फौज अशी टीका करत होती. जनता हे न समजण्या इतकी दुधखुळी आहे असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्या समजुतीत राहावं. त्याच्यामुळे माझं त्यांना एकच सांगणं आहे की जर का भारतीय जनता पार्टी, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे एवढे जर का वाईट असतील तर त्यांनी सत्तेच्या बाहेर पडावं ना. ते सत्तेतून बाहेर पडल्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला काडीत काही फरक पडणार नाही आहे, ना त्या सरकारांमध्ये काही फरक पडणार आहे. पण त्याच्यामुळे शिवसेनेची अवस्था ही संभ्रमित अवस्था झालेली आहे की त्यांना सहनही होत नाही आहे, काही बोलताही येत नाही आहे आणि त्यातून शिवसेनेची अत्यंत केविलवाणी अशा प्रकारची स्थिती आहे. आणि त्यातून तो भातखळकर ते सत्तेतनं बाहेर पडले तर सरकार टिकेल आणि असं तुम्हाला खात्री वाटते का? नाही, खात्री म्हणजे 110%. मुळात एक लक्षात घ्या की भारतीय आकड्यांनी तर सांगा कसं जमेल. नाही, जरा ऐकून घ्या. भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रातलं सरकार हे शिवसेना सत्तेत सहभागी नसताना हे निर्माण झालेलं आहे. आम्ही विश्वासदर्शक ठराव त्यावेळेला मंजूर करून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे शिवसेनेशिवाय हे सरकार आलेलं आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे हे सरकार निर्माण झालं ही वस्तुस्थिती नाही, ही परिस्थिती नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला याच्यात 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत. एक तर ही पक्षाची अधिकृत औपचारिक भूमिका आहे असं समजायचं ना सगळ्यांनी. म्हणजे आता जे तुम्ही म्हणालात की शिवसेनेनं भले बाहेर पडलं तरी चालेल, सरकारला काही त्याचा फरक नाही पडणार. नाही, काही म्हणजे माझी भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिकाच आहे. मी पक्षाचा महाराष्ट्राचा सरचिटणीस आहे. नाही, दुसरा ते नाही, सावधी 2 गोष्टी आहेत की आम्ही काही कोणाच्या इच्छेवर चालणार नाही आहोत, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्यांना काढून टाका. त्यामुळे की आपण ते मागे एक विनोदी उत्तर ऐकलंच ना, जेव्हा त्यांनी मध्ये आरडाओरडा केला आणि मग हाच प्रश्न जेव्हा त्यांच्या प्रवक्त्यांना विचारला तेव्हा ते बोलले की भाजपने सत्तेतून बाहेर पडावं, आम्ही कशाला बाहेर पडू. म्हणजे आचार्य यात्रे जर का असते तर असं बोलले असते की 1000 वर्षात असं विनोदी वाक्य ऐकलं नाही आणि पुढचे 1000 वर्ष मी कधी ऐकणार नाही, असं विनोदी वाक्य होतं. म्हणजे मी तर नेहमीच सांगतो, हे पूर्वी जाहीरपणे सांगितलंय की त्यांचं हे स्टेटमेंट वाचल्यानंतर मला रात्रभर भीतीने झोपच नाही आली.
कारण मला वाटलं की दुसऱ्या दिवशी सकाळी बहुतेक आनंद गीते दिल्लीत पत्रकार परिषद घेतील आणि सांगतील की नरेंद्र मोदींचं सरकार मी बरखास्त केलेलं आहे, असंही जाहीर करू शकतील. त्याला काय, नाही, त्यामुळे इरिलिव्हंट जर का मला- बोलायचं असेल तर काही बोलू शकतात. त्या बोलण्याला आम्ही काडीतकी किंमत देत नाही. राऊत सर, मला फक्त भाटकळकर एवढं विचारायचं आहे. भाटकळकर हे एक सिन्सिअर आणि गंभीर प्रवृत्तीचे नेता आहेत असं मी मानतो आणि त्यामुळे मी असं विचारतो की बरोबर आहे, गेल्या वेळी भाजपचं सरकार स्थापन झालं तेव्हा शिवसेना विरोधी पक्षामध्ये होती आणि भाजपनी एकट्याच्या बळावर सरकार स्थापन केलं. तेव्हा आपण राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसनी विश्वास ठरावाच्या वेळी त्यांनी मतदान केलं नाही, ते शांत राहिले आणि त्याच्यामुळे सरकार तरलं. मग आता सुद्धा आपल्याला अशा तऱ्हेच्या राष्ट्रवादीच्या मूक पाठिंब्यावर किंवा काँग्रेसच्या मूक पाठिंब्यावर पुढचं सरकार चालवायचं आहे का? आणि जर का तसं चालवायचं असेल तर राष्ट्रवादीबद्दल जे काही आरोप आहेत, अजित पवार किंवा तटकरे यांच्या विरुद्ध जे काही आरोप होऊन त्याच्यावर काही चौकशी चालू झाली आहे असं आपण सांगतात, त्याचं काय करायचं आपण ठरवलंय की सत्तेसाठी तेरी भी चूप मेरी भी चूप अशीच व्यवस्था करायची आहे. काकड्यांच्या गणितानुसार आज तरी भाजपाकडे सरकार चालवणं बहुमत दिसत नाही. कोणाच्या तरी पाठिंबा घ्यावा लागणार आहे आणि 1-2 मतांचा नाही, चांगला 20 मतांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. त्याचा आपण काय करणार आहात हे जर आपण सांगितलं तर बरं होईल. पहिली गोष्ट, भारतीय जनता पार्टीने कधीही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतलेला नाही. हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलंय की काउंटिंग ज्या दिवशी चालू होतं त्या दिवशी दुपारी 3-3:30च्या सुमारास शरद पवारांनी हे जाहीर केलं की आम्ही या सरकार जे बहुमत जे सरकार फॉर्म करणार आहेत त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. त्याच्यानंतर आता ही आमची भूमिका नाही हे सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पाठिंबा भारतीय जनता पार्टीने कधीही घेतलेला नाही आहे. अनेकांनी आरोप केले असतील, जर का आम्ही त्यांच्या पाठिंब्यावर सरकार चालवलं असतं तर आज छगन भुजबळ गेल्या 6 महिन्यापासून 3 महिन्यापासून तुरुंगात दिसले नसते. अजित पवारांच्या विरोधात, तटकरेंच्या विरोधात अँटी करप्शन ब्युरोची इतकी मोठी इन्क्वायरी आम्ही चालू नसती केली. त्यामुळे आम्हाला त्यांच्या पाठिंब्याची अजिबात गरज नाही आहे. मी एवढंच तुम्हाला सांगतोय की जर का उद्या शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर आम्ही काय करू वगैरे वगैरे जे आहेत ते त्याच्या प्रश्नाची उत्तर ही त्यावेळेला आम्ही देऊ योग्य पद्धतीने. याचा राष्ट्रवादीशी काही संबंध नाही आहे आणि राष्ट्रवादी आम्हाला आत्ता काही पाठिंबाही देत नाही आहे आणि आम्हाला त्यांच्या पाठिंब्याची गरज पण नाही आहे. आणि जर का राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा आम्हाला असता, असा आरोप खरा असता तर आम्ही छगन भुजबळांना तुरुंगात पाठवलं नसतं. त्यामुळे याचा काही संबंध नाहीये. अकोलकर सर, मी येतो तुमच्याकडे. मात्र तरी आज शरद पवार यांनी विधान केलेलं आहे आणि म्हणजे उगाच अर्थ काढायला नको. त्यांनी आज असं म्हटलंय की जर का शिवसेनेला असं वाटत असेल की हे नालायक सरकार आहे तर त्यांनी पाठिंबा काढून घ्यावा. होय, त्यांनी नंतर थांबले. म्हणजे त्यांना कदाचित असं म्हणायचं असेल, तुम्ही जे म्हणता आम्ही आहोत. नाही, ते म्हणलो की तुम्ही तर्कवितर्क काही लावू शकता, पण मी तुम्हाला म्हटल्या म्हणजे आता जर का छगन भुजबळांना तुरुंगात पाठवल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी असं म्हणते असं तुमचं म्हणणं असेल, म्हणजे तुम्ही जो अन्वयार्थ काढताय ते असं काही बोललेलं नाहीये. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे आणि शिवसेनेची अत्यंत केविलवाणी अशा प्रकारची अवस्था आहे. नाही, हा जो सगळा गोंधळ आहे ना की जर का पाठिंबा काढून घेतला शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरित्या या सरकारचा पाठिंबा काढून घेतला किंवा फडणवीस यांनी त्या पाठिंबा नाकारला आणि त्यांच्या मंत्र्यांना काढून टाकलं तर सरकार कसं टिकेल याचं जे उत्तर आहे त्या उत्तरामुळेच शिवसेना आज सत्तेत आहे. कारण मुळात शिवसेना सत्तेत का गेली, त्यांनी एक महिना विरोधी पक्षात राहून बघितलं तेव्हा शिवसेनेचे अनेक आमदार हे भाजपच्या लोकांशी संपर्कात होते आणि कोणत्याही क्षणी आपल्या पक्षात बऱ्यापैकी फूट पडेल आणि आपले आमदार तिकडे जातील या भीतीपोटी गत्यंतर नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या सरकारला पाठिंबा अखेर दिलेला आहे. त्यामुळे आता सुद्धा राऊत जे म्हणाले की एनसीपीचा पाठिंबा देईल का आणि एनसीपी पाठिंबा देईल म्हणून ते असं अवलंबून आहे का एकमेकांवर साठलोटं वगैरे, तर तसं काही नाहीये. ते हे सरकार टिकेल कारण शिवसेनेचेच आमदार कुठून तिकडे जायला उत्सुक आहेत. दीक्षितजी, हे जे सगळं आता अकोलकर सरांनी सांगितलं त्याला पुढे जोडून तुम्हाला काय वाटतं आणि मुळात मग या सगळ्या निराशेतून हे सगळी पोस्टरबाजी होते मग म्हणजे कोणाला फौजा औरंगजेबाच्या म्हणणं, त्याच्या पलीकडे निजाम म्हणणं आणि मग बेडूक वगैरे बरंच काय काय काय. राऊत सर, मी येतो तुमच्याकडे. नाही मिलिंद, एक लक्षात घेतलं पाहिजे की अतुल भातखळकर म्हणाले शिवसेनेची अवस्था केविलवाणी आहे, तर तशी केविलवाणी वगैरे नाहीये. मी ग्रामीण भागात बऱ्यापैकी फिरतो
शिवसेना अधिकाधिक बळकट होत चाललेली आहे ग्रासरूटला. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. दोन तुलनेने वर्षातल्या भाजपची कुठल्या ग्रामीण निवडणुकीत भागातली सिद्ध झालं हे तर अवस्था कळू द्या थोडीशी आम्हाला. केविलवाणी होण्याकडे चाललेली आहे. कुठल्या निवडणुकीत सिद्ध झालं 2 मी सांगतो ना वर्षात अतुलजी, महाराष्ट्रामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेना नाही, तुम्ही बळकट ऐका होतीये. जरा. हे जे आपलं विधान आहे तुम्ही हे विधान महाराष्ट्रातल्या नाही गेल्या अतुलजी, 1.5 तुम्ही जरा वर्षातल्या- ऐका. मी काय सांगतोय ते ऐका आधी जरा. हा सांगा, मी ऐकलं ना तुमचं. बळकट होती असं तुम्ही म्हणताय. त्यांना तुम्ही पुढे त्याला जोडून शिवसेनेचं काही मांडायचं. बोलू नका. आधी ऐका मी काय म्हणतो ते. ऐक, बोला. माझा मुद्दा तर तुम्ही ऐकून घ्या. गेल्या 1 वर्षातली बँकांची, ग्रामपंचायतींची, पंचायत समित्यांची, जिल्हा परिषदांच्या किती निवडणुका शिवसेनेने जिंकलेल्या आहेत आणि किती निवडणुका भाजपाने जिंकलेल्या आहेत याचा हिशोब करा तुम्ही. तर तुमच्या लक्षात येईल शिवसेना ग्रासरूटवर खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यात काही हे नाही आणि किंबहुना ती स्ट्रॉंग आहे म्हणूनच या पद्धतीची चिडचिड शिवसेनेमध्ये होते की आमची शक्ती असूनही आम्हाला ज्या पद्धतीचं सरकार सत्तेतला वाटा मिळत मान नाही. मिळायला पाहिजे, अस्तित्व मिळायला पाहिजे, ते हो. मिळत नाहीये. मिळत नाही. राऊत सर, हा, दुसरा भाग असा की मगाशी मी मॅच्युरिटी जे म्हटलं हो. की मॅच्युरिटी म्हणजे शिवसेनेला सत्ता कशी हाताळायची, हो, प्रशासन कसं हाताळायचं, या ते पद्धतीची अजून जी एक प्रगल्भता लागते, ज्या पद्धतीची एक समज लागते, ती अद्याप ते आलेली नाहीये. कारण ती अजून संघटनेच्या पातळीवर आहे, राजकीय पक्षाच्या पातळीवरती गेलेली नाही. आणि तिसरा भाग असा की पक्षामध्ये संभ्रम हा 100% आहे. जे अतुलजीने सांगितलं ते हो. 100% संभ्रम आहे. अशासाठी की राऊत ज्या दिवशी बोलले त्याच्या दुसऱ्याच दिवशी औरंगाबादमध्येच हो, रामदास कदम यांनी फडणवीसांचं दूरदर्शी म्हणून कौतुक केलं. त्याच याचा बहुधा अर्थ कार्यक्रम. पक्षामध्ये 2 प्रवाह आहेत. बर. एका प्रवाहाला वाटतंय की आपण सत्तेबाहेरच राहावं, बरोबर. तरच आपण शिवसेनेतले जोरकस दीक्षित राहू. सर, हे शिवसेनेतले पण प्रवाह गेल्या काही दुसऱ्या काळापासून प्रवाहाला वाटतंय की नाही निश्चित. आपण सत्ता अधिक राबवली पाहिजे. हो, हे म्हणजे विधानसभेला एकत्र यावं का न या यावं पद्धतीच्या इथपासूनच हे संभ्रमावस्थेत शिवसेनेतले तो 2 पक्ष प्रवाह जात आहे. आपण कायमच बघितलेले आहेत. राऊत सर, हा, मला तर एवढंच विचारते. अकोलकर अशी म्हणाले की त्यांना राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज नाही. मला असं वाटते की ज्या पद्धतीने चाललेले त्याप्रमाणे आपल्याला वाढता येत त्यांनी नाही. मागू नये आणि तृणमूल मागितलं तर काँग्रेसचं देखील तुम्ही हे मला संपूर्ण, माहिती नाहीये. जर फक्त का प्रश्न त्यांचा प्रश्न इतिहास एवढाच बघा, आहे तर की याच पद्धतीने- तसं असेल तर अकोलकर म्हणतात की शिवसेनेचेच काही लोक कुठून इकडे येतील. आकडेवारीचा आणि जर कायद्याचा विचार केला तर असं दिसतंय की शिवसेनेचे 44 उमेदवार, 44 आमदार जर का फुटले तरच हे शक्य होऊ शकेल. 44 आमदार बाहेर पडावेत इतका असंतोष शिवसेनेमध्ये आहे असं अकोलकरांना वाटतंय का? आणि भाटकरकरांचा त्याच्यावर विश्वास आहे का? नाही, आपण मी एक हा. मिनिट क्लॅरिफिकेशन देतो. 44 आमदार फुटणं शक्य नाही. 44 आकडा बरोबर आहे राऊतांनी सांगितलेला. पण ज्या पद्धतीने राणे बाहेर पडले तेव्हा त्यांनी 5 आमदारांना घेऊन राजीनामे देऊन त्यातले 4 निवडून आणले होते. तसा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे. आपण आपल्याबरोबर धर्मेंद्र जोरे सुद्धा आहेत. मगाशी प्रशांत दीक्षित यांनी उल्लेख असा केला की सत्तेत जरी असले तरी शिवसेना पक्ष म्हणून संघटना स्तरावरतीच आहे आणि तो ग्रामीण भागात अधिक स्ट्रॉंग होतोय आणि त्याच्यातल्या नाराजीतनं किंवा खतखतीतनं हे सगळं येत आहे. तुम्हाला असं वाटतं धर्मेंद्रजी? हे बघा, राजकारणात नंबर, गव्हर्नमेंट फॉर्म करायला, सरकारमध्ये जायला तुमच्याकडे नंबर्स लागतात. आता शिवसेनेकडे नंबर्स आहेत का? भातकर जे बोलत आहेत ते अगदी परफेक्ट आहे की 63 असल्यानंतर तुम्हाला काय वाटा मिळेल. हे सरकार निवडणुका झाल्यानंतर बनलेलं आहे. त्याच्यामुळे सेना कोणत्या ताकदीच्या भरोशावर BJPला काय मागते, काय मागू शकते, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि 63 आमदारांवरती किती मिळेल, त्यांना जे मिळालं त्याच्यावरती ते मानले सुद्धा आहेत आणि ते सरकारमध्ये आहेत सुद्धा. आता प्रश्न काय आहे की सरकारमध्ये राहून विरोधकासारखं वागणे आणि आपल्याकडे जे खाती आहेत ती व्यवस्थित राबवून लोकांपर्यंत पोहोचवणे. आणि आपल्यापैकी एका जणांनी एक छान वाक्य वापरलं आहे की बहुतेक अतुलनीच वापरलेलं ते, की BJP सरकार हे शिवसेनेच्या इच्छेप्रमाणे वागत नाहीये. आणि म्हणून ही अडचण आहे. सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की BJPनी सेनेच्या प्रत्येक इच्छा किंवा आकांक्षा किंवा त्यांच्या डिमांड्स का पूर्ण कराव्यात जेव्हा मेजॉरिटीमध्ये सरकार आहे. हे BJP सरकार आहे. हे
सेना भाजपचं सरकार नाही, हे बीजेपीचं सरकार आहे. त्याच्यामुळे बीजेपी जे असर्ट करते ते पॉलिटिकली, ते राजकीय दृष्ट्या अत्यंत योग्य आहे त्यांच्या बाजूनी, त्यांच्याकडून. आणि सेना जे यावेळी करते आहे ते पण अगदी योग्य आहे. त्याच्यामुळे मॅच्युअर इमॅच्युअर याचा इथे प्रश्न नाही. दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत, दोन्ही पक्षांना आपली ताकद वाढवण्याचा हक्क आहे. आणि दोन्ही पक्ष राजकारणामध्ये ज्या गोष्टी अलाउड आहेत त्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपला आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतायत. तो वाढवतानाच आपला जो रायव्हल आहे, नंबर 1 जो शत्रू आहे, त्याची पण शक्ती कमी करण्याचा प्रयत्न करतायत. त्याच्यामुळे आपण शांत अगदी मजेने हे सगळं बघत राहावं, युद्ध बघावं. फक्त जेव्हा कधी लिमिट क्रॉस होते किंवा मर्यादा जेव्हा अशीच काहीशी वेळ आल्यासारखं वाटतं, तेव्हा मात्र आपल्यासारख्या कमेंटेटर्सनी किंवा बरोबर तशीच वेळ आली धर्मेंद्रजी. कारण एखाद्याला त्याच्यामुळे आता जो हा प्रश्न आहे, मी जे पहिल्यांदा म्हटलं की जी एंटरटेनमेंट व्हॅल्यू जी आणली, तो माझा उपहासात्मक एक ऑब्झर्वेशन होतं. पण आता कदाचित तशीच वेळ आली का? कारण म्हणजे एखाद्याची जवळपास लायकी, म्हणजे अगदी हा शब्द कदाचित कोणाला आवडणार नाही, पण त्याच्याच सारखी स्थिती असल्यासारखे जर का या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते किंवा नेते एकमेकांच्या बद्दल बोलत असतील, तर शेवटी या सगळ्या राजकीय पक्षांमधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं होणार काय? आणि आज महानगरपालिकेच्या निवडणुका जवळपास वर्षाच्या दरम्यान असताना आत्ताच जर का राजकीय पक्षांची सत्तेतल्या ही स्थिती असेल, तर प्रत्यक्ष निवडणुकांची जेव्हा घोषणा होईल तेव्हा ते आणखीन खालच्या पातळीला घसरतील काय? शोभतं काय यासारख्या राजकीय पक्षांना? याबद्दल आपण बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत राहा माझा विशेष. ब्रेकनंतर माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शिवसेना भाजपमधली भांडणं ही खरी आहेत का लुटूपुटूची लढाई आहे? कारण दोघांनाही सत्तेत राहायचं आहे, सत्तेशिवाय काहीच नाही. आणि याचबद्दल आपण बोलतोय आणि चर्चेत पुढे जाऊयात. मगाशी ब्रेकच्या पूर्वी आपल्यासोबत अजित सावंतांना मुद्दा मांडायचा होता. सावंतजी, ज्याचा उल्लेख अतुल भातखळकर यांनी केला की सुंब जळला तरी पीळ सुटत नाही, काहीशी अशी स्थिती झाली शिवसेनेची, ज्याचा उल्लेख प्रशांत दीक्षित यांनी केला की ग्रामीण भागात कदाचित महाराष्ट्रात शिवसेना वाढली आणि म्हणून त्याच्या सगळ्या खतखतीतनं हे सगळं बाहेर येत आहे की निजाम, औरंगजेबाच्या फौजा वगैरे हे सगळं. तेव्हा ही शिवसेनेची अगदी ठरवून आखलेली रणनीती आहे, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. अतुल भातखळकर मगाशी उपरोधाने म्हणाले की त्यांना असं वाटतं की 1 नंबरचा पक्ष महाराष्ट्रात शिवसेना आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, शिवसेना हा खरोखरच 1 नंबरचा पक्ष आहे. संघटनात्मक दृष्टिकोनातून बघायला गेलं तर भारतीय जनता पक्षाची अशी संघटनात्मक ताकद काय होती? नरेंद्र मोदी नावाच्या अवतारी पुरुषाने जर या पृथ्वी तलावरती अवतार घेतला नसता तर ही आजची एवढं मोठं यश भारतीय जनता पक्षाला मिळवण्याची शक्ती होती का? पण मिळालं ते यश. आज शिवसेना भारतीय जनता पक्षाला अतिशय चांगल्या रीतीने ओळखून आहे, कारण भारतीय जनता पक्षाची नीतीच राहिली आहे. जिथे जिथे मित्रपक्ष असतील तिथे तिथे त्यांना दुबळं करायचं. मग तो बिजू जनता दल असेल, महाराष्ट्र गोमांतकवादी पक्ष असेल, उत्तर प्रदेशात मायावती असतील, तृणमूल काँग्रेस असेल, त्यांना कसं दुबळं करता येईल हे भारतीय जनता पक्षाने बघितलं. आणि म्हणून शिवसेनेला जर पाय रोवायचे असतील तर आज विरोधी पक्षांचा जो स्पेस आहे, जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गमावलेला आहे, तो पहिल्यांदा ताब्यात घेणं ही शिवसेनेची आखलेली रणनीती आहे आणि ती यशस्वी होती आहे. कारण नरेंद्र मोदी आणि भाजपची जी धोरणं आहेत की जनतेची दिशाभूल केली गेली, एक्सपोज करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून अतिशय चांगल्या पद्धतीने सेनेची आत्ताची रणनीती तुम्हाला योग्य वाटते? अतिशय योग्य. आणि मला तर असं वाटतं की ती प्रगल्भतेने आखलेली. एक तुम्हाला मी आठवण करून देतो की बाळासाहेब ठाकरे 2012 साली म्हणाले होते नरेंद्र मोदींच्या बाबतीत, ह्या मोडीला मोडीत काढा. बाळासाहेबांची ती ठाकरी भाषा होती. उद्धव ठाकरे अतिशय सुसंस्कृत भाषेत बोलतात असं मला वाटतं, पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे अतिशय प्रगल्भतेने आपली रणनीती आखत पुढे चाललेली आहेत आणि त्याचे दृश्य परिणाम येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळतील. कारण भारतीय जनता पक्ष या सगळ्यामध्ये उघडा पडतोय. भारतीय जनता पक्षाची जी चुंबाचुंबी सुरू आहे राष्ट्रवादी बरोबर, ती पण त्यांना सगळ्या लोकांना कळून चुकलेली आहे. आणि भारतीय जनता पक्ष आणि शरद पवार यांना उभा महाराष्ट्र ओळखतो. बरं, त्याच्यावर प्रतिक्रिया तर घेऊया. अतुलजी बोला. नाही म्हणजे मला ते कळलंच नाही की आता ते राजकीय निरीक्षक म्हणून बोलत आहे, तर त्यांना मी जरा थोडी माहिती सांगतो की 2009च्या विधानसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीची आमदार 2ने शिवसेनेपेक्षा जास्ती होते. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक ताकदच नव्हती. म्हणजे आता हा जावई शोध त्यांनी कुठनं लावला? म्हणजे विदर्भ असेल, मराठवाडा असेल, खानदेश असेल, कोकणामध्ये आमची संघटनात्मक ताकद वर्षानुवर्ष आहे. ठीक आहे, त्याचं राजकीय जागांमध्ये रूपांतर कमी झालं असेल. आमची वर्षानुवर्ष संघटनात्मक ताकद महाराष्ट्रामध्ये आहे आणि
90 असेल किंवा 95 असेल, ज्या वेळेला युतीचं एक वातावरण होतं त्यावेळेला सुद्धा जर का आम्ही लढवलेल्या जागा आणि आम्हाला मिळालेल्या जागा याचं प्रमाण काढलं आणि त्यांचं प्रमाण काढलं तर ज्याला क्रिकेटच्या भाषेत स्ट्राईक रेट म्हणतात, तो आमचा स्ट्राईक रेट हा त्यांच्यापेक्षा 50 पटीने चांगला होता. आम्हाला 95, 2 मिनिटं आता मला पूर्ण करू द्या तुम्ही. म्हणजे असं आहे की 95 साली आमच्या 65 जागा होत्या विधानसभेत आणि शिवसेनेच्या 74 जागा होत्या. अंतर फक्त 9चं होतं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकदच नव्हती आणि जी काय नरेंद्र मोदींमुळेच फक्त आम्ही निवडून आलो. नरेंद्र मोदींची वेळ होती याच्याविषयी काही शंका असण्याचं कारण नाहीये. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक ताकदीमुळेच तर एवढ्या जागा या आमच्या आलेल्या आहेत. त्यामुळे याच्यात काही अर्थ नाहीये. बाकी त्यांच्या मनातली इच्छा आहे की त्यांनी काय मत व्यक्त करावा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण ज्याला म्हणायचं की शिवसेना फार मॅच्युअर्ड वागते, माझं मत जे आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ते अत्यंत केविलवाणी अशा परिस्थितीमध्ये. पण याच्यात एक आरोप असाही होतोय. फक्त मला एवढंच दुर्दैव वाटतंय की या केविलवाणी अवस्थेमुळे आणि त्यांच्या राजकीय स्वार्थामुळे ते सध्या मुंबई शहराच्या विकासाला विरोध करतायत, महाराष्ट्राच्या विकासाला विरोध करतायत. जलयुक्त शिवार विषयी टीका करण्यासारखं विरोधी पक्षांकडे पण काही नाही, तर मग आपलं कधी एक वेगळं धोरण काढायचं आणि ते करायचं. माझं एवढंच म्हणणं आहे की असं इतकी फसण्याची जनता ही दुधखोळी नाही. पण अतुलजी, लोकांमध्ये जी चाय पे चर्चा होते त्याच्यात लोक असं म्हणतात की कदाचित अन्य अनेक महाराष्ट्रातले असे महत्त्वाचे मुद्दे किंवा प्रश्न आहेत आणि त्याला बगल देण्याकरता खरं तर हे शिवसेना भाजप राजकीय पक्ष एकत्र येऊन असं ठरवून करतायत की ज्याच्यामुळे अशा वादाकडे लक्ष जाईल, पोस्टरबाजीकडे लक्ष जाईल आणि मुद्दे बाजूला राहतील. नाही असं काही भारतीय जनता पार्टी तर काही 100% ठरवून करत नाहीये. भारतीय जनता पार्टीचं सरकार हे अत्यंत नाही ते का करतं त्याचं विश्लेषण मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की ते अशा पद्धतीने, कारण त्यांच्यामध्ये असा विचारप्रवाह असेल की अशा पद्धतीने टीका केल्यामुळे विरोधी पक्ष म्हणून सरकारचं एक जे समजा त्यांच्या दृष्टीने काही होत असेल तर त्याची मतं आपल्याला मिळाली पाहिजे त्यांचं किती विश्लेषण असेल. पण सरकार अत्यंत कार्यक्षम पद्धतीने चालू आहे. कुठलाही विषय असा नाहीये की ज्याच्यामुळे असं काही करावं. किंबहुना सरकारच्या विकासाच्या मुद्द्यावर काही बोलण्यासारखं नसल्यामुळे अशा प्रकारची अनेक वक्तव्य केली. दीक्षित सर, हे कदाचित विरोधकांची नसलेली स्पेस घेण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न आहे. कमजोर असलेले सगळे विरोधक आणि त्याच्यामुळे स्वतःच ती भूमिका घ्यायची आणि मग लोकांना काही कुठे वावच नाही ठेवायचा राजकीय स्तरावर. नाही, मला हा बरोबर आहे, हाही एक त्याच्यात मुद्दा आहे. पण मुख्यतः मुद्दा असा आहे की आपली जर का स्थान कायम ठेवायचं असेल जे त्यांना ग्रामीण भागात किंवा ग्रासरूटवर मिळत आहे, त्याच्यासाठी त्यांना हे मुद्दे पुन्हा पुन्हा पुढे आणून आपलं अस्तित्व दाखवावं असं वाटतंय. मला जे परत परत सांगायचं आहे की सत्ता कशी राबवावी हे लक्षात येत नसल्यामुळे, त्याच्यात खूप अडचण येत असल्यामुळे शिवसेना दरवेळे अशी अस्वस्थ होते. त्यांना कळतं की आपल्याकडे सरकार आहे पण आपण काही करू शकत नाही. सरकार राबवायला ज्या पद्धतीची एक नीती लागते, ज्या पद्धतीचं जुळवून घ्यायला लागतं ते त्यांना जमत नाहीये. मला बरेचदा असं वाटतं की अमेरिका पाकिस्तान संबंधासारखं भाजप आणि शिवसेना. हो, अकोलकर सर. हॅलो. आणि या सगळ्या कार्यकर्त्यांची आपले ते बोलतायत अजून. प्रशांत सर पूर्ण करा. मिलिंद, मला एक छोटासा मुद्दा मांडायचा आहे. अमेरिका पाकिस्तान संबंधांबद्दल असं म्हणतात की ते एकमेकाचे सहकारी आहेत पण मित्र नाहीत, आणि भारत आणि अमेरिका एकमेकाचे मित्र आहेत पण सहकारी नाहीत. मला वाटतं थोडं भाजप आणि शिवसेनेचं नातं हे अमेरिका पाकिस्तान संबंधांसारखं आहे. तुम्ही दीक्षित सर, तुम्ही असं म्हटलं की आता उद्यापासून अनेक लोक डोकं खाजवून याचा विचार करायला लागतील की याच्यातल्या भारत कोणाला म्हणायचं आणि पाकिस्तान कोणाला म्हणायचं, असं त्याच्यात तुर्तास जाऊयात नको. अकोलकर सर, या सगळ्यात कार्यकर्त्यांची पण फार मोठी अडचण होते. आणि दुसरीकडे हे पण असं होतंय की ही टीका या पद्धतीची आत्ता गेली आहे तर आणखीन 6 महिन्यांनी आणखीन खालच्या पातळीला जाऊ शकते ही टीका. नाही, ही टीका सर्वात जास्त खालच्या पातळीला जाईल ती मुंबई महापालिकेच्या ज्या जानेवारी-फेब्रुवारीत निवडणूक आहेत त्यावेळेला. म्हणजे आत्ताच या टीकेने कळस गाठलेला आहे हे आपण बघतो. ते म्हणजे बेडूक, नाग वगैरे सर्व जोरे म्हणाले तसं सर्व प्राणी आणि मातोश्री पण. हां, पिताश्री आणि मातोश्री आहेत हे पण झालं. त्याच्यापेक्षा खालच्या पातळीवर टीका ही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होणार. त्याच वेळेला महाराष्ट्रात सुमारे डझनभर महापालिकांच्या निवडणुका आहे. त्या सर्व ठिकाणी महाराष्ट्रभर त्या निवडणुकांचा फायदा घेऊन शिवसेना आपल्याला जास्तीत जास्त किती
आपल्याला कार्यकर्त्यांपर्यंत जाता येईल, मतदारांपर्यंत जाता येईल याचा प्रयत्न करणार. कारण जोरे सांगतात ते अगदी बरोबर आहे की त्यांना नंबर 1 व्हायचं आहे आणि त्याच्यात काही म्हणजे गैर काहीच नाही त्यांना. बरोबर. फक्त काय एक परिस्थिती आहे की त्यामुळे हे जे सरकार नावाचं बाळ जन्माला आलं आहे त्याची प्रकृती कशी आहे अशी कार्यकर्त्यांपेक्षा सामान्य माणसाला चिंता वाटणं स्वाभाविक आहे. आमच्या एका डॉक्टर मित्रांनी असं सांगितलं की हे बाळ काही नीट संगनमताने जन्माला आलेलं बाळ नाही, कारण सरकारचा जन्म झाला तेव्हा शिवसेना त्या सरकारमध्ये नव्हती. तो डॉक्टर असं म्हणाला की हे नंतर काहीतरी वेगळ्याच भलत्याच मार्गाने IVF सारख्या मेथडने जन्माला आलेलं बाळ आहे, त्यामुळे ते बाळ कसं असणार हे आपण समजून घेतलं पाहिजे. नाही, अपेक्षा आहे की राजकीय पक्ष तुम्ही दिलेले संदर्भ आणि तुम्ही दिलेलं उदाहरण अतिशय पॉझिटिव्हली घेतील. धर्मेंद्रजी, या सगळ्यात कार्यकर्त्यांची फार मोठी अडचण होती आहे, म्हणजे जिल्हा स्तरावरच्या, राज्य स्तरावरच्या सगळ्यांच्या आणि काही प्रमाणात नेत्यांची सुद्धा. कारण मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बसलं की एकत्रित निर्णय घ्यायचे आणि नंतर पक्षाच्या जाहीर सभेत गेलं की एकमेकाच्या नावाने शिमगा करायचा. एक स्पष्ट सांगतो तुम्हाला, कार्यकर्त्यांना या दोन्ही गोष्टींमध्ये, दोन्ही पक्षांच्या अगदी काहीही आक्षेप नाही. कार्यकर्त्यांचीच ही इच्छा होती आणि कार्यकर्त्यांचीच आताही इच्छा आहे दोन्ही पक्षातल्या की आपलं सरकार यावं, आपण एक नंबर व्हावं. बरं. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनावरती काय परिणाम होतो आणि ते काय विचार करत असतील या असं गोष्टी काही नाही. जाण्यात ठीक. काही अर्थ नाही. पण ही टीका आणखीन पुढच्या काही काळात खालच्या पातळीवरही जाऊ शकते, म्हणजे महापालिका हो, निवडणुकीचं अगदी प्रमाण. म्हणजे नवीन नवीन याच्यामध्ये आता प्रयोग होतील. अगदी काय काय मेमेस तयार होतील, करायचं. बरं. व्हॉट्सअपवरती काय होईल, टेलिव्हिजनवरती काय येईल, व्हिडिओज काय येतील, बरं. आणि वैयक्तिक स्तराला पण जाईल. म्हणजे आता मुंबईच्या इलेक्शन्समध्ये दोन्ही साईडचे जे नेते आहेत त्यांच्या पर्सनल गोष्टी येतील. त्यांचे म्हणजे ठीक आहे. आपली आंतरिक वेळ तील, हे निघतील, ते येऊ सगळं शकते. छोटा मुद्दा मला. अजितजी, आपल्याकडे ना फक्त 30 सेकंद आहेत. तर मला एकच सांगायचं की जे कार्यकर्त्यांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर ज्या कार्यकर्त्याचा उल्लेख शिवसेनेच्या बाळासाहेबांनी कडवट शिवसैनिक म्हणून केला तो अत्यंत स्वाभिमानी असा आहे. आणि त्यामुळे जेव्हा भाजपकडून अशा प्रकारची वागणूक जेव्हा आपल्या नेत्यांना किंवा शिवसेनेला मिळते तेव्हा त्याचा स्वाभिमान दुखावला जातो आणि सरकारकडून सरकारमधून ताबडतोब बाहेर पडावं आणि स्वतःच्या अशा- कार्यकर्त्यांच्या अहंकाराला फुंकर घालणं. कारण तो एक स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. ठीक आहे. तेच पाहिजे ना. ठीक आहे, बरोबर. राऊत सर, शेवटची 30 सेकंद आहेत तुमच्याकडे, काय सांगाल शेवटी? मला असं वाटतं की आता ज्या स्थितीला हा सामना आलेला आहे, अंतिम ओव्हर चालू झालेला असं मला दिसतंय आणि मला वाटतं की हा डाव आता फार काळ चालणार नाहीये. हा डाव इथं मध्येच काहीतरी संपायला लागेल. हा पुढच्या महिन्यात संपवतात की आणखी 4 महिन्यात संपवतात एवढाच प्रश्न आहे. परंतु निश्चितच दिवाळीच्या आसपास हा डाव संपेल असं मला वाटतं आहे. म्हणजे हा राज्यातला डाव संपेल का कुठला डाव संपेल असं वाटतं तुम्हाला? नाही, राज्यातला डाव संपला तर राज्याचा डाव संपला की आपोआप हे पत्त्याच्या बंगल्यासारखं असतं किंवा बिल्डिंग सारखं असतं. एखादा जर कॉलम पडला तर बाकीची बिल्डिंग खिळखिळून ते आपोआपच पडायला लागते. राऊत सरांनी शेवटी अशी शक्यता वर्तवली आहे. अर्थात ही शक्यता आहे. दिवाळीच्या दरम्यान आपल्याला कळेलच की फटाके कुठले फुटतात आणि कुठल्या सुरनळ्या आणि भुईनळ्या वाजतात ते. मात्र या सगळ्यामध्ये शैलेंद्र जोरे यांनी जसं सुरुवातीला म्हटलं, काही प्रमाणात मनोरंजन होतंय, काही काळ ते तटस्थ राहून पाहावं, काही हरकत नाही. मात्र ही टीका जेव्हा खालच्या पातळीवर जाते तेव्हा सर्वसामान्य कार्यकर्ताही दुखावतो आणि नागरिकात संभ्रम अधिकाधिक निर्माण होतो की यांचं नेमकं चाललंय काय आणि पुढच्या वेळेला हे आपल्यासमोर एकत्रित येतील, वेगळे येतील, तर यांना मत द्यायचं तरी कोणाला, कसं आणि का. या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. दरम्यान पुढच्या काही काळात कदाचित असेच पंजे, ओरखडे आणि अन्य काही आपल्याला पाहायला मिळू शकतं. आपल्या सगळ्यांनी वेळ दिला. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. माझा विशेष मध्ये इथेच.